हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत आषाढी अमावस्या कधी सुरू होते आणि कधी संपते। तर बघा, सोमवारी 13 जुलै 2026 या दिवशी सायंकाळी 6:49 अमावस्या चालू होते आणि ती मंगळवारी 14 जुलै 2026 या दिवशी दुपारी 3:12 संपते। तर आपण बघणार आहे अमावस्येच्या दिवशी म्हणजे हिरण्यदान कसे करावे आणि ते केल्याचा काय फायदा होतो, पितरांना सद्गती मिळते का, ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। तर बघा, अमावस्या तिथी दोन्ही दिवस असल्यामुळे सोमवारी 13 जुलै किंवा मंगळवार 14 जुलै या दोन्ही दिवशी संकल्प करून श्रद्धेनुसार हिरण्यदान करू शकता। आपल्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी संकल्प करून हिरण्यदान केल्याने पितरांच्या सेवेसाठी ते पुण्यकारक मानले जाते। तर बघा, आता तुम्ही म्हणाल की दर अमावस्याला हिरण्यदान का करायचे आणि ते करून काय फायदा होतो। तर रोज रात्रभर पितर आपल्या दाराशी वायू रूपामध्ये फिरत असतात, त्यामुळे आपल्याला रोज सकाळी हळद आणि पाणी दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं असतं। तसंच ते आपण काही करू, दान करू या प्रतीक्षेत सुद्धा ते असतात। यामुळं आपले काय गोष्टी सुटतात, तर बघा, घरातील वादविवाद अचानक सुरू होतात तर ते हळूहळू कमी होतात। लग्नामध्ये जर अडथळे येत असतील तर ते कमी होतात। अडकलेले काम असेल तर ते मार्गी लागतात, मन शांत होतं आणि स्थिर राहतं। यामुळं आपल्याला हिरण्यदान आपण दर अमावस्याला करायला पाहिजे। बघा, यामुळे पितरांचे आशीर्वाद आपल्याला स्पष्ट जाणवू लागतात। म्हणजे तुम्हाला एखाद्या वर्षात किंवा थोड्या दिवसातच अनुभव येईल। त्यासोबतच तुम्ही दर अमावस्येला आहे ना, दरवाजाच्या बाहेर एक शेणाचा दिवा लावायचा, तिळाच्या तेलाचा, आणि त्यामध्ये गुळाचा खडा टाकायचा। हे तुम्ही 12 अमावस्या करून बघा किंवा दर शनिवार करून बघा। पण तुम्हाला नसेल तुमच्या धावपळीमुळे शक्य, तर तुम्ही दर अमावस्याला आहे ना, दरवाजाच्या बाहेर शेणाचा दिवा लावा गुळाचा खडा टाकून। तुम्हाला हळूहळू अनुभव यायला सुरुवात होऊन जाईल। आणि यामध्ये ना एकही पण अमावस्या चुकवायची नाही। संकल्प करून आणि आपण हिरण्यदान वगैरे करायचं। जोपर्यंत माणूस म्हणजे आपलं आयुष्य आहे तोपर्यंत हिरण्यदान जे आहे ना ते अखंड चालूच ठेवायचं। सर्वात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या म्हणजे वडील असतील तर तांदूळ आपण दान करायचे आणि वडील नसतील तर आपण तीळ दान करायचे। संकल्पाचे पाणी झाडाला अर्पण करायचे, नंतर हात पाय तोंड स्वच्छ धुवायचे। महिला आणि मुलींनी देखील संकल्प करू शकतात। हिरण्यदानाचे लाभ काय आहे, तर पितरांची तृप्ती होते, पितृदोष शमनास मदत होते, आर्थिक अडथळ्यांमध्ये सकारात्मक बदल होतात, घरात शांतता व सकारात्मक ऊर्जा लाभते, मनशांती होते आणि आध्यात्मिक उन्नती होते। जेव्हा तुम्ही हिरण्यदान करताना प्रत्येक अमावस्याला हिरण्यदान केले तर त्याचे अनंत पटीने तुम्हाला फळ मिळते। तसेच बघा, अमावस्येचे सुद्धा आध्यात्मिक महत्त्व आहे। पितृस्मरण म्हणजे तर्पण परंपरेनुसार कुलाचार आणि आत्मचिंतनाचा दिवस असतो अमावस्या। दत्त, शिव, काली आणि कुलदैवतांच्या उपासनेलाही अनेक परंपरांमध्ये महत्त्व आहे। अंतर्मुख साधना, प्रार्थना आणि आत्मपरीक्षणासाठी अनुकूल मानली जाते अमावस्या। तसेच बघा, अमावस्येच्या दिवशी चंद्र अदृश्य अवस्थेत असतो। पितृतर्पण, श्राद्ध तर्पण करण्याचा तो दिवस आहे। नकारात्मकता दूर करून नवा प्रारंभ करण्याची संधी देणारा दिवस आहे अमावस्या। आता बरेच जण म्हणतात अमावस्या वाईट असते, असं काही नाहीये। अमावस्याच्या दिवशीच लक्ष्मीपूजन येतं आणि आपण खूप उत्साहात थाटामाटामध्ये ते करतो। अमावस्याच्या दिवशी ना आपल्याला बऱ्याच काही सेवा सुद्धा करायच्या असतात। तर आपण सगळ्यात पहिले पंचगव्याने सकाळी शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची। त्यानंतर आहे ना, आपल्या घराच्या आपल्या सुरक्षिततेसाठी ना उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणायचं। आणि ती जी मोहरी आहे ती घरात सगळ्या ठिकाणी आपल्या घराच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये टाकून द्यायची। यामुळं काय होतं, घरातले वाईट शक्ती, करणी, भानामती सर्व बाधेपासून आपले संरक्षण होते। तसेच अमावस्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जर देवी देवतांचे मंदिर असेल, म्हणजे म्हसोबा वगैरेचं जर मंदिर असेल तर तुम्ही नारळ, खडीसाखर ठेवून त्यांचा मान सन्मान करायचा। तसंच अमावस्याच्या दिवशी घरातील आजारी जर एखादी व्यक्ती असेल तर
त्या व्यक्तीचा म्हणा किंवा तुमच्या दुकानाची काही अडचण असेल किंवा नसेलही तर नजर लागू नये म्हणून आहे ना एक उतारा करायचा असतो. म्हणजे आपल्याला एक नारळ घ्यायचा, त्यावर शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आणि तो 7 वेळा उतरवायचा, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत, आणि नंतर तो नारळ फोडून फेकून द्यायचा. त्यानंतर आहे ना आपण लिंबू आणि हळद, गोमूत्र हे सगळं थोडं पाण्यामध्ये टाकून आहे ना फरशी पण साफ करायची आहे. यामुळं आणि घराचा जो उंबरा आहे ना आपला त्याला पण आहे ना हळदीचं लेपन करायचं आहे. तसंच आपले वाहनं स्वच्छ धुवून त्यावर नारळाचा उतारा करायचा. पण ते उतारा करत असताना आहे ना वाहन बंद नाही ठेवायचं, ते जागेवरच चालू ठेवायचं आणि ते 7 वेळा उतरून नारळ जागेवरून फोडून द्यायचं आणि घरात यायचं, हातपाय धुवायचे, महाराजांना मुजरा करायचा. हे तुम्हाला समजलंच असेल. तसंच आहे ना पांढऱ्या मोहऱ्या, वल्गा सुक्त किंवा तुम्ही कालभैरव अष्टक म्हणणार ना तर त्या कपड्याच्या पिशवीत धाग्याने बांधायच्या आणि तुमच्या गाडीच्या इंजिनला पण तुम्ही लावून देऊ शकता. त्यासोबत ती केसारी येते बघा, ती पण तुम्ही लावू शकता. हेच उपाय आपलं घर, दुकान, ऑफिस, कारखाना यांना पण तुम्ही आसोला नारळ, गोरक्ष चिंच, कोहळा हे तुम्ही बांधू शकता. म्हणजे अमावस्येच्या दिवशी बांधायचं, दर अमावस्येलाच बांधायचं. यामुळं म्हणजे आपले वाईट शक्ती किंवा जी नकारात्मकता आहे ती लवकरात लवकर निघून जाते किंवा कमी होण्यास सुद्धा मदत होते. तर जेव्हा तुम्ही आसोला नारळ किंवा कोहळा घ्याल त्यावर गोरक्ष चिंच आणि एक संरक्षण पुडी मिळते, ती लाल कपड्यामध्ये सगळं एकत्र करायचं. एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ करायची, त्यानंतर दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ करायची, शाबरी मंत्र एक माळ करायची, नवनाथ मंत्र 11 वेळा म्हणायचा. कालभैरव अष्टक तुम्हाला जमलं तर 11 वेळा म्हणा, नाही तर 1 वेळा जरी म्हटलं मनापासून तरी पण चालेल. वल्गा सुक्त पण तुम्हाला शक्य असेल तर 11 वेळा, नाही तर 1 वेळा. हे सगळं आपण आहे ना एकत्र करायचं आणि आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर किंवा तुमची जे काही दुकान असेल तर दुकानाच्या बाहेर हे तुम्हाला लावून द्यायचंय. आणि आधीचं जे आहे ना ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचरा कुंडीमध्ये टाकून द्यायचंय. आणि हा जो उपाय आहे ना आपल्याला तो म्हणजे सूर्यास्तानंतरच करायचा आहे, अगोदर नाही करायचा, तो नंतरच करायचा आहे. तसंच हिरण्यदानाचं महत्त्व मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय. ज्यांचे आईवडील आहे म्हणजे ज्यांचे आईवडील नाही आहे ना त्यांनी हिरण्यदान करायचं आहे. तर तेव्हा काय करायचं आपल्याला, म्हणजे शक्य नसेल बा इतर जास्त काही करणं, तर डायरेक्ट ब्राह्मणाला जानवजोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा, ह्या 3 वस्तू ब्राह्मणांना दान द्यायचे. आणि त्यांनी जर आपल्याला परत दिलं तर ते आपण घ्यायचं नाही किंवा घेतलं तर ते खायचं नाही. यामुळे काय होते, घरात शांतता राहण्यास मदत होते. तसंच तुम्ही अजून एक छोटा साधा पण उपाय करू शकता, तो पण मस्त आहे. तर बघा, घरामध्ये शांतता राहण्यासाठी आपण एक नारळ घ्यायचा सोलून आणि देवाकडं आपण त्याची शेंडी करायची आणि रोज संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला जसं जमाल तसं एक कापूर घ्यायचे, कापराचे 7 तुकडे घ्यायचे आणि श्री स्वामी समर्थ किंवा गायत्री मंत्र म्हणत आहे ना तुम्ही त्या नारळ म्हणजे जोपर्यंत कापूर आहे तोपर्यंत मंत्र जाप चालू ठेवायचा. असं रोज करायचं. मग तुम्ही अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत करू शकता किंवा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत करू शकता किंवा डेली करू शकता, जोपर्यंत त्या नारळाला तडा जात नाही ना तोपर्यंत. नारळाला बराच वेळा तडा जातो, तडा गेला तर नारळ विसर्जित करायचं आणि दुसरं घ्यायचं. आणि जेव्हा नारळ जर चांगलं राहिलं तर तो प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ पण शकता किंवा पाण्यात विसर्जन पण करू शकता. आणि अमावस्याच्या दिवशी ना शक्यतो कुठं परांना घ्यायचं नाही. म्हणजे आपण कुठं जरी गेलो ना तर म्हणजे तुम्ही 10व्याला किंवा वर्षश्राद्धाला जर गेल्या ना तर शक्यतो तिथलं खाणं टाळायचं. आणि ही आपण छोटी मोठी जर काळजी घेतली तर आपल्या बऱ्याचशा अडचणी कमी होता, हळूहळू कमी होण्यास पण मदत होते. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि मैत्रिणींना व्हिडिओला नक्की लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक माहितीसह. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.